उमरज तालुका कराड येथे कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, मोफत चष्मे वाटप, वृद्ध तसेच अपंगांना मोफत काठी वाटप असा संयुक्तिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला। युवा नेते विक्रम घोरपडे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी उमरज व परिसरातील मान्यवर उपस्थित होते। दुपारी 1 पर्यंत सुमारे 300 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला। आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त कराड उत्तर मतदारसंघात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध आरोग्य शिबिरे घेतली जात असल्याने समाधानाचं वातावरण आहे। चिकित्सा शिबिर आणि मोतीबिंदू ऑपरेशन तसेच वृद्धांच्यासाठी काठी वाटप आणि महिलांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिरचं नियोजन आज या ठिकाणी आपण केलं। या कार्यक्रमाला उपस्थित या भागातील भारतीय जनता पार्टीचे नेते प्रशांत नाना, दीपक खंडागळे, संतोष पाटील, अनिल माने, संदीप गाडगे, संजय सिरसट, विक्रम विजापुरे, दत्ताभाऊ फुके, जालिंदर कोळी, जयवंत नाना, गणेश दादा, दिगंबर पिसे आणि उपस्थित इथं सर्व शिबिरासाठी आलेले तुम्ही सर्व ज्येष्ठ मंडळी। खरं तर दादा आमदार यावर्षी झाले आणि त्याच्यानंतरचा हा पहिलाच वाढदिवस आहे आणि आपण गेली 10 वर्ष झालं या पद्धतीचे उपक्रम दादांच्या वाढदिवसानिमित्त आपण राबवतोय। आज एच.व्ही. देसाई हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण डोळ्याचे तपासणी आणि मोतीबिंदू ऑपरेशनचे शिबिर करतोय। मला वाटतं 20,000च्या वर आपला आता हा टप्पा गेला आहे। तर एवढी ऑपरेशन आपण केली पण कुठल्याही पेशंटची ऑपरेशन नंतर कुठलीही तक्रार नाही। म्हणजे जे ऑपरेशन झाले ते 100% सगळे सक्सेसफुल झाले आणि योग्य पद्धतीची ट्रीटमेंट आज एच.व्ही. देसाई सारखं देशातलं एक नामांकित हॉस्पिटल जिथं आपण पुण्यामध्ये हे सगळं शिबिर राबवतोय किंवा पेशंट जात आहेत तिथं ऑपरेशन करून माघारी येत आहेत, त्यांना कुठलाही त्रास होत नाही। तरी या संधीचा लाभ तुम्ही सगळ्यांनी घेतच आहे। आपण कंटिन्यू ऑपरेशनसाठी आपली भागातून बसेस जात आहेत। आज शिबिराच्या माध्यमातून चष्मा, चांगल्या क्वालिटीचा चष्मा असेल आणि वृद्धांच्यासाठी आपण आता या वर्षीपासून थोडंसं काठीचं 3 प्रकारच्या काट्या वाटप करतो। ज्यांना जशी गरज आहे त्या पद्धतीचं काठी आपण मनोजदादा युवा मंचाच्या माध्यमातून देतोय आणि खरं तर तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वादानं दादा एवढ्या मोठ्या लीडनं आमदार झाले आणि एक कुठंतरी आपण जे चालू ठेवलेले उपक्रम आहे ते चांगल्या पद्धतीनं इथून भविष्य काळामध्ये मोठ्या प्रमाणात कसे राबवता येतील याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहे। आणि येत्या काळामध्ये आज एक दादाचं स्वप्न आहे की कराड उत्तरमध्ये मोतीबिंदूचा पेशंट राहिला नाही पाहिजे आणि जोपर्यंत पेशंट आहे तोपर्यंत आपण हे ऑपरेशनचं चालू ठेवायचं आणि ह्या पद्धतीचं काम आपण भविष्य काळामध्ये सुद्धा करूया। आणि खरं तर तुम्ही सगळेजण इथं आलात आणि या शिबिराचा लाभ घेत आहे आणि जे प्रमुख मंडळी सगळे आले त्यांचंही आभार मानतो। आणि माधव मधुकर पोळे, राहणार कालगाव। आज डोळ्याची शिबिर, डोळे तपासणी व आपले काठी वाटप दादांच्या वाढदिवसानिमित्त केल्याबद्दल दादांचं आम्ही अपंग संघटनेच्या वतीने दादांना शुभेच्छा देतो की काठी वाटप झाले, डोळ्याचे चष्मा वाटप फ्रीमध्ये झाले मोफत। दादांना आमचे अपंग संघटनेच्या वतीने शुभेच्छा देतो आणि इथून पुढं दादांनी आमचे जी काय कामं असलेली अपंगांची देवगिन्यांची तर त्यांनी आम्ही मांडले तर त्यांनी पूर्ण करावी। आणि अपंगांना 1,500 रुपये पेन्शन आहे तर ती 1,500 आमचं काय पोट भरत नाही, तर दादांनी 6,000 रुपये पेन्शन दादांच्या माध्यमातून मंत्रिमंडळात त्यांनी विषय मांडावा एवढी मी विनंती करतो दादांना अपंग संघटनेच्या वतीनं।